लातूर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस, अनेक सखल भागात पाणी साचलं तर जालन्यालाही पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे राज्यातल्या अनेक भागात शेतीचं अतोनात नुकसान, तर पंचनामे करून तातडीची मदत देण्याचे आदेश। आदित्य ठाकरेंकडून पुणे आणि मुंबईकरांना नुकसान भरपाई देण्याची मागणी, तर 718 तडे असतानाही मेट्रोच्या उद्घाटनाची घाई कशासाठी, आदित्य ठाकरेंचा सवाल। मुंबईच्या स्थितीला उद्धव ठाकरेच जबाबदार, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला नारायण राणेंकडून उत्तर, तर संजय राऊतांचं अनुकरण न करण्याचा राणेंचा ठाकरेंना सल्ला। वैष्णवी हगवणेच्या शरीरावरती मारहाणीच्या 30 जखमा, मृत्यूच्या दिवशीही वैष्णवीला मारहाण झाल्याचं समोर, शवविच्छेदन अहवालातली धक्कादायक माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती। हुंड्यासाठी सुनेचा छळ करणाऱ्या हगवणे बापलेकाचा माज दाखवणारा आणखी एक व्हिडिओ समोर, घोडेस्वारी करताना मुजोरपणाची केली भाषा, तर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी हगवणेंच्या घरावर शेण फेकलं। दरोडा टाकून फरार झालेला गुंड अमोल खोतकर चकमकीमध्ये ठार, संभाजीनगरच्या कोल्हाटीत पोलिसांच्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू, एक पोलीस हवालदार गंभीर जखमी। आरोपी अमोलचा एन्काउंटर फेक असल्याचा कुटुंबाचा आरोप, मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा निर्णय, तर घाटी रुग्णालयाबाहेर तणावाचं वातावरण। अजित पवारांच्या विरोधात भाजपचे आमदार नाराज, अमित शहांकडे वाचला तक्रारीचा पाढा, विरोधकांना भाजप विरोधात ताकद देत असल्याचा आरोप, सूत्रांची माहिती। गडचिरोलीमध्ये 18 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीच्या 4 जहाल माओवाद्यांचा समावेश, सुरक्षा दलाच्या वाढत्या कारवायांमुळे माओवाद्यांकडून आत्मसमर्पणाचा निर्णय।